तर रामराव मंडळी, चला भावांनो, तू बघू शकता काल आपल्या गाडीचा लय मोठा प्रॉब्लेम आला. काल जायचं तर बिडकिनला पेट्रोल भरायसाठी, पण आपलं शॉकअपचा पाईपच खराब झाला. तर मग चला म्हणलं काकाला आज माऊली होते गॅरेजवर. आला भावांनो पाठवलं आज माऊली होते गॅरेजवर. आणि तर मग माऊली होऊन शॉकअप वगैरे खुलले मस्त. आणि मग त्यांना सांगितलं यार की शॉकअप, त्याने मला वाटते तर सांगितलं शॉकअप बदलून टाकायचा. तर फायनली आज टाईम आला. माऊली भाऊ गॅरेज साई हिरो होंडा या गॅरेजवर मी आज गाडी कामाला लावून दिली. आणि आता बघू शकता तुम्ही माझे शॉकअपचं काम चालू आहे. तर बघू शकता भावांनो, हे शोरूम आहे साई हिरो होंडा सर्व्हिसेस अँड कुशन मोबाईल्स कुशन्स. तर भावांनो माऊली भाऊ भवर सॉरी माऊली भाऊ जगताप हे यांचं गॅरेज आहे फाट्यावर. बघू भावांनो माझ्या गाडीचं काम चालू झालं. भावांनो माऊली भाऊ स्वतः शॉकअपचं काम करीत होते बरं का. असं वाटलं त्यांचा व्हिडिओ काढू का नको म्हणलं यायला हे बोलतील काय कोण राव आपल्याला व्हिडिओ काढायला लागलं म्हणून. पण नाही राव काही नाही बोललं राव, पण वाटत होतं काहीतरी बोलन म्हणून व्हिडिओ नको काढू म्हणते. त्यात मग तेवढं धर्मनाथ ते अक्षय ते आले त्यांच्या गाडीचं काम घेऊन. तर मग पण माऊली भाऊ नाही आवडलं तुमचंच काम करून घेऊ म्हणे. म्हणलं हा आज आपलं करून घ्या म्हणलं, मला जायचं आहे लवकर. तर मग माऊली भाऊ लागली शॉकअपला झटायला. मला 3 दिवस झाले मला व्हिडिओज नाही म्हणा टाकायला. पाहुणेच रावला तर ना चालू त्याच्यामुळं तर भावांनो इथं मग तेवढं ते नवीन 2 मित्र भेटले आपल्याला जळगावचे. ते लक्ष्मी भाऊ इथं कसं काय, तर काय नाही राव म्हणलं भाऊ गाडी लावली कामाला. तर त्यांच्यासोबत मी 2 शब्द बोललो भेटलो तर त्यांना भेटून मला खूप छान वाटलं. फक्त भावनो माऊली भाऊची दुकान. आणि आमचे सरपंच काय खुर्चीवर बसले होते मस्त निवांत, काय नाही ती एकटी काही कामाला जाऊन देत नाही आपली गाडी घेऊन. त्यांना वाटलं तुला मोबाईल पण ते म्हणाले ते खुर्चीवर बसले होते मस्त. आणि माऊली भाऊचं काम चालू होतं. माऊली भाऊ बी अधूनमधून माझ्याकडे पाहत होते. आता दुसऱ्या गाडीचं काम करीत होतं त्या लाईटाच्या मित्रांच्या जळगावच्या. नवीन लाईट टाकली त्यांनी ते 500 रुपयाची. चालू आहे भावना गाडीचं काम. बघू
ते भावानं तेवढ्यात आले एक फुटाचं दुग्ग, तेवढ्यात ते भाई खाली उतरले. खाली उतरले माऊली बोशे आले, त्यांना लागतो ते 8 2 मिनिटं. त्यानंतर आपलं काम चालू होतं, माऊली बघत देईन नाही. त्यांना म्हटलं देऊन टाका, त्यांना अर्जंट आहे राव. मग त्यांनी काय केले, त्यांना 2-3 मिनिटं मागितले. मग माऊली भोगा आणि बरोबर चाल मी काय करतो म्हणे आवाज नट देतो. तर मग ते पुठ्ठावाला कुठं होतं कोणता, पण ते काय समजलंच नाही राव मला. आमचे सरपंच नुसते पोहू राहिले ती माऊली बोला, काय करतो कसं करतो काय करतो कसं करतो. माऊली भो ठोकू परेशान. तुम्हाला सांगतो भावांनो, गाडी घेऊन झाली आपल्याला आता 12 वर्ष. 12 वर्षामध्ये कधी शॉकअप खोलला नाही आणि आज पहिली वार शॉकअप खोलली. त्याच्यामुळे मग माऊली बोला मला वाटतं लय हाड गेलं काय करून खोलायसाठी, काय सांगता येत नाही बरं का. पण खोलीलं होतं आहे ना कसं तरी झटून चालूच ट्राय खोलायचं. त्र्याण्णव 09 टाक ना मला कळत नाही. जरा 1 मिनिट व्हिडिओ काढ ना. धुतलाय ना कोणा शॉपला आता जायला लागलो. सांग हा बाहेर फेकायला लागलं. समजा काही दिवस जाईन ना, समजा बरेच दिवस जाईन ना. आता तर ते करूच राहिले. बॅग डबल आयल पॅकिंग ते पहिले समजा लीक झालं तर लवकर आयल बदलून घे, नाही तर मग ते काय होतं डबल पाहिजे सारखं लय भरलेलं होतं ते. हां समजा काय तर आलं सर एवढं महिन्यात धकन ना पुढल्या महिन्यात लीक झालं फक्त. हा का मग काय तर मग ते होऊ पण नाही शकत. काही नाही झालं जरा तर पुढल्या महिन्यात करून घेऊ डबल आयसी बदलून घेऊ, काही नाही एवढं. आपली धन्नू 74-43. राहून दे. तेवढं चेंज कवर टाकलं गाडीचं काम होऊन जाईल. पास चेंज करचा प्रॉब्लेम राहणारच आपण. भावना तेवढा कदमाडीचा अविनाश आला गॅरेजवर कामाला. तर तेव्हा मला पण लय हसायला लागला आणि जो टार खोटाला करून होतो लयच हसत होता. ते म्हणे कुठं सोडू नको बरं का, पण त्याला तर माहितीच असं मी व्हिडिओ कायसाठी काढलेला आहे, मला यूट्यूबवर अपलोड करायसाठीच काढलेला आहे ना. तर भावना खूप मित्रांच्या कमेंट येत आहे की भाऊ तो डेलीचा एक ब्लॉग बनत जा. तर बघू शकता भावना तुम्ही फायनली आपले शॉकअप
एकदम लगे रेडी वगैरे झालेला आहे, एकदम मस्त आणि टकाटक भैया लागलेला आहे आता शॉकअप फिट करायला. भावांनो फायनली भैयानी आता शॉकअप बी एकदम मस्त फिट करून दिलेलेच आहे, बघू शकता तुम्ही गाडीची. भावांनो भैयानी टायर पण बसून दिलं, ब्रेक वगैरे सगळं चेक केलं. त्याला म्हणलं भावा चांगलं चेक कर, आणि त्याला म्हणलं यार दादा ऑइल बी मार म्हणलं. तर ते म्हणे ठीक आहे ऑइल बी मारतो म्हणे. तर बघू शकतो भावांनो तुम्ही आपली धन्यू एकदम रेडी झाली आहे. तर भावांनो माऊली वगैरे खर्च जादा भावांनो, पण काम एकदम टकाटकी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा.